Hello children, now let's start with the lesson A Team of Workers. मुलांनो, आज आपण एक नवीन धडा पाहणार आहोत. या धड्यामध्ये प्रत्येक अवयवाचे महत्त्व सांगितले आहे. हा धडा नाट्य स्वरूपात आहे. इथे मुलांनी वेगवेगळ्या अवयवांचे रोल केले आहेत. चला तर सुरू करूया. ऑल म्हणजे सगळे अवयव आता एकत्र एक गाणं म्हणतायत, ते आपण आता ऐकूया. ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. आता सगळे मुलं, ज्या मुलांनी अवयवांचे रोल केले ते सगळेजण एकमेकांचे हात धरून उभे आहेत आणि आता एक गाणं म्हणतायत. काय म्हणतायत पाहू. वर्क वर्क वर्क. काम करा काम करा काम करा. इन द मॉर्निंग इन द इव्हनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. सकाळी संध्याकाळी आम्ही नेहमीच कामात असतो. ड्युरिंग द डे अँड इवन ॲट नाईट वी आर ऑलवेज ॲट वर्क. दिवसभर आणि रात्रीसुद्धा आम्ही नेहमीच कामात असतो. बघा मुलांनो, रात्री जरी आपले एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे आपले बाहेरील अवयव जरी आराम करत असताना दिसत असले तरीसुद्धा आपल्या शरीरातील इंटरनल ऑर्गन्स म्हणजे जे शरीराच्या आतमध्ये अवयव आहेत, लाईक हार्ट, लंग्स, असे सगळे अवयव इंटरनल ऑर्गन्स नेहमी काम करत असतात. ते कधीच थांबत नाही, त्यांचं काम चालूच असतं. आता त्या मुलांमध्ये ज्या मुलांनी माऊथचा रोल केला आहे तो मुलगा पुढे येतो आणि काय म्हणतो पाहूया. हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. हातांनो पुढे या आणि तुम्ही काय करता ते सांगा. आता हात पुढे येत आहेत आणि ते काय म्हणत आहेत ते आपण पाहूया. हँड्स वी लिफ्ट वी होल्ड वी कॅरी. आम्ही उचलतो, आम्ही धरतो, आम्ही वाहून नेतो. म्हणजे कोणतीही गोष्ट इथून तिथे नेणं म्हणजे वाहून नेणं. वी गिव्ह अँड वी टेक. आम्ही देतो आणि आम्ही घेतो. वी पुल वी पुश वी पुट. 100 थिंग्स वी मेक. आम्ही ओढतो, आम्ही ढकलतो, आम्ही ठेवतो, आम्ही शेकडो गोष्टी करतो. वी टू आर अ क्लेवर पेअर. आम्ही दोघे एक हुशार जोडी आहोत. देर इज नथिंग दॅट वी कांट डू. आम्ही करू शकत नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. बघा तर मुलांनो, हाताचं किती महत्त्व आहे. आपण आपल्या हाताने खूप काही गोष्टी करू शकतात. नेक्स्ट, आता माऊथ काय म्हणतं की फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. पावलांनो पुढे या आणि तुम्ही काय करता ते आम्हाला सांगा. आता फीट काय म्हणतायत. वी वॉक वी रन वी टॅप वी डान्स वी स्किप अँड जम्प अँड होप. आम्ही चालतो, आम्ही धावतो, आम्ही पाय आपटतो, आम्ही नृत्य करतो, आम्ही पुढे पाऊल टाकतो, आम्ही उड्या मारतो, दोन्ही पाय उचलून उडी मारतो. वी स्टेप फॉरवर्ड वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. आम्ही पुढे पाऊल टाकतो, आम्ही मागे वळतो आणि अगदी योग्य वेळी थांबतो. पाय येतात आणि आपापले महत्त्व सांगतायत. आता पाहूया माऊथ कोणाला बोलवते. माऊथ आता बोलवते कोणाला. आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. डोळ्यांनो, कानांनो, नाका, तुमच्याविषयी सांगा बरं. आता आईज येतात. आईज काय म्हणतात. वी ओपन वी क्लोज वी रीड वी ब्लिंक वी सी थिंग्स फार अँड नियर. आम्ही उघडतो, बंद करतो, आम्ही वाचतो, आम्ही उघडझाप करतो, आम्ही लांबच्या आणि जवळच्या वस्तू पाहतो. आता डोळ्यांचं महत्त्व दिलं आहे. डोळ्यांचा काय उपयोग आहे तर डोळ्यांनी आपण पाहतो, आपण वाचू शकतो, आपण डोळे ब्लिंक करतो. ब्लिंक म्हणजे डोळे जे आपण मिचकवतो, उघडझाप करतो, त्याला म्हणतात ब्लिंक करणे. ओके, तर डोळ्यांचं किती महत्त्व आहे. आता इयर्स काय म्हणत आहेत. अँड बी इट लाऊड बी इट सॉफ्ट एव्हरी साऊंड वी हिअर. तो मोठा असो किंवा सौम्य असो आवाज, आम्ही प्रत्येक आवाज ऐकतो. आणि हे खरं आहे, कानाला प्रत्येक आवाज ऐकावाच लागतो. तो लहान असो किंवा मोठा, कान हे प्रत्येक आवाज ऐकतच असतो. नंतर नोज. आय ब्रीथ डे अँड नाईट आय कॅन नेवर रेस्ट. बघा नाक काय म्हणतोय. मी दिवस रात्र
श्वासोच्छ्वास करतो. मी कधीच विश्रांती घेऊ शकत नाही, ना कधीही आराम करत नाही. ओके. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल, गुड ऑर बॅड ऑर बेस्ट. बिचाऱ्या नाकाला प्रत्येक वास घ्यावा लागतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो किंवा उत्तम असो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ, आणि तोंडा तुझ्याबद्दल सांग, असं कोण म्हणतंय? नोज. नोज माऊथला विचारतोय, अरे माऊथ तू सांग तुझ्याबद्दल. आता माऊथ काय म्हणतोय पहा. ओ यू नो आय ओपन अँड शट अँड स्माईल. अहो तुम्हाला माहीत आहे, मी तोंड उघडतो, बंद करतो आणि स्मित हास्य देतो, म्हणजेच स्माईल. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी बोलतो, मी खातो, मी पितो. आय सिप, आय स्लर्प, आय च्यू अँड बाईट. मी घुटके घेतो, मी भुरके घेतो, मी चघळतो व चावतो. बट डू आय गेट एनी ऑफ द फूड, परंतु मला त्याच्यातील काही अन्न मिळते का? नो, इट ऑल गोज टू दिस लेझी बेली. नाही, ते सर्व या आळशी पोटाकडे जाते. इज इट राईट? ते योग्य आहे का? आता हे कोण विचारते? माऊथ सगळ्या अवयवांना विचारतोय का जे काही मी खातो ते माझ्या पोटात जातं, तर ते मला तर काहीच मिळत नाही, तर हे योग्य आहे का? द बेली डझंट डू एनी वर्क. बेली म्हणजे पोट कोणतेच काम करत नाही, असं कोण म्हणतंय? माऊथ. बघा आता इथे आपल्याला काय कळलं की प्रत्येक अवयव येतो, आपापलं महत्त्व सांगतो. आणि माऊथ येऊन काय म्हणतो आता की मी जे काय खातो ते सगळं काही मला तर काही मिळत नाही, पण ते जातं बेलीमध्ये, पोटात जातं. तर बेली तर काहीच काम करत नाही, पोट तर काही काम करताना दिसतच नाही, आपणच काम करतोय, तर सगळं त्याला मिळतं काही काम न करता. तर ते बरोबर आहे का? तर आता सगळ्यांना त्याचं म्हणणं पटतं की हो, हा बरोबर म्हणतोय की बेली तर काहीच काम करत नाही. मग सगळेजण एकत्र म्हणतात, ऑल दॅट्स राईट. अगदी बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. ते पोट कोणतेच काम करत नाही. आता बघा, बेली बिचारा तो काय म्हणतो? दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. ते बरोबर नाही, ते चुकीचे आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क. मी खूप काम करतो. बट इट गोज ऑन इनसाइड मी. परंतु ते माझ्या आतल्या भागात होत असते. यू कांट सी इट, बट आय डू वर्क. तुम्ही ते पाहू शकत नाही, परंतु मी काम करतोच. बघा बेली काय म्हणतोय की तुम्ही नाही पाहू शकत मी काय काम करतोय, पण माझ्या आतमध्ये ते काम चालूच असतं. आणि हे खरं आहे, आपण झोपलो जरी असलो तरी आपल्या शरीरातील इंटरनल ऑर्गन्सचं काम हे चालूच असतं, ते काही थांबत नाही. आता आईज काय म्हणतात? वाय कांट वी सी इट. आम्ही ते का पाहू शकत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. आईज म्हणतात त्याचे कारण म्हणजे तू कोणतेच काम करत नाही, म्हणून आम्हाला ते दिसत नाही ना. आता हँड्स काय म्हणतात? द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. ते म्हणजे तू एकच काम करतोस आणि ते काय तर चांगले अन्न खाण्याचे. आता फीट येतात. फीट काय म्हणतात? यू डोंट मूव्ह अ स्टेप. तू एकही पाऊल पुढे सरकत नाहीस. वाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड. तुला अन्न देण्याकरिता आम्ही का काम करायचे? आता सगळ्यांना त्या बेलीविषयीचा राग आहे की बेली काहीच काम करत नाही, परंतु त्याला सगळं खायला मिळतं. आता सगळेजण एकत्र म्हणतायत, वी वोंट वर्क फॉर यू. आम्ही तुझ्याकरिता काम करणार नाही. यू वोंट गेट एनी फूड नाव. तुला आता कोणतेच अन्न मिळणार नाही. आता बेली बिचारा म्हणतोय, डोंट डू दॅट. तसे करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस. मी आपल्या सर्वांकरिता काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिले नाही तर आपण सर्वांना दुःख सहन करावा लागेल. आता सगळे काय म्हणतात? डोंट ट्राय टू डिसीव्ह. फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग यू विल रिसीव्ह. तुला काहीसुद्धा मिळणार नाही. 3 hours later. बेली. 3 तासानंतर बेली काय म्हणतोय? प्लीज गेट सम फूड. कृपया थोडेसे अन्न द्या. आय एम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. मी माझे काम करायला पूर्णपणे तयार झालो आहे.
आता बघा मुलांनो, आपल्याला लहानपणी शिकवलेलंच आहे की वी गेट एनर्जी फ्रॉम फूड दॅट वी ईट. आपण जे काय अन्न खातो त्याच्यातून आपल्याला काय मिळते तर एनर्जी मिळते, ताकद मिळते. आता जर आपण काहीच खाल्लं नाही तर आपल्याला ताकद येणार आहे का? नाही. आणि बेलीचं काम काय असतं? आपण जे काय अन्न खातो ते पचवण्याचं काम बेली करत असतो, म्हणजे पोट करत असतं. आता सगळ्यांना त्याचा विरोध आहे की तो काहीच काम करत नाही. 3 तास झालेत, कोणी काहीच काम केलेलं नाही आहे, तर बेलीला काहीच खायला मिळालेलं नाही. बेली रिक्वेस्ट करतोय, प्लीज मला काहीतरी खायला द्या, मी आता तयार आहे अन्न पचवायला, मला द्या आता. तर सगळेजण काय म्हणत आहेत? नो मीन्स नो. नाही म्हणजे मुळीच नाही. वी आर ऑल गोइंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. आम्ही तुझ्यासारखाच आराम करणार आहोत, असे सगळे म्हणत आहेत. आता बेली काय म्हणतो? प्लीज लिसन टू मी. कृपया माझे म्हणणे ऐका. यू मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिलेच पाहिजे. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मी ते आपल्या सर्वांकरिताच पचवतो. अदर्स, सॉरी, डोंट ट्राय टू डिसीव. माफ कर, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग यू विल रिसीव. तुला मुळीच काही मिळणार नाही. 2 days लेटर. बघा 2 दिवस झालेत आणि 2 दिवसानंतर आता काय परिस्थिती आहे? कोणी काहीच काम केलेलं नाही आहे, म्हणजे पोटात अन्नाचा एक कण गेलेला नाही आहे, पाण्याचा एक थेंब गेलेला नाही आहे. तर आता बेली काय म्हणतोय? हाऊ आर यू माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांनो, तुम्ही कसे आहात? माउथ म्हणतोय, ओ आय फील सो ड्राय. बापरे, मला फारच कोरडे पडल्यासारखं वाटते. हँड्स अँड फीट, वी फील सो वीक. आता हात आणि पाय काय म्हणत आहेत? आम्हाला खूप अशक्त झाल्यासारखं वाटते. आता बरोबर आहे ना मुलांनो, आपण जर काही खाल्लं नाही, एक दिवस जरी आपला उपास असला, आपण दिवसभर उपाशी राहिलो, तर आपण रात्रीपर्यंत गळून जातो, आपले हातपाय गळून जातात, खूप थकवा जाणवतो आपल्याला. आणि इथे तर 2 दिवस झालेत, कोणी काहीच खाल्लेलं नाही आहे. आईज, वी कांट सी प्रॉपरली. डोळे काय म्हणत आहेत? आम्हाला नीटसे दिसू शकत नाही. इयर्स काय म्हणत आहेत? इयर्स आणि नोज काय म्हणत आहेत? वी फील सो टायर्ड. आम्हाला खूप थकल्यासारखे वाटते. आता सगळेजण काय म्हणत आहेत एकत्र? व्हॉट्स द मॅटर. काय घडले आहे? व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस. आम्हा सर्वांचे काय बिघडले आहे, असे सगळेजण म्हणत आहेत. सगळ्यांना कळेच ना असं का त्रास होतोय सगळ्यांना, का सगळ्यांना थकल्यासारखं वाटते. पण त्यांना हे कळत नाही आहे की त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे, म्हणून हा त्यांना त्रास होतोय. आता कोणाची एंट्री आहे आपण पाहूया. आता ब्रेन येतोय आणि ब्रेन काय म्हणतोय? यू सिली फेलोज. माझ्या मूर्ख मित्रांनो, नाव यू हॅव नो एनर्जी. तुमच्यामध्ये आता शक्तीच नाही. व्हॉट गिव्ज यू एनर्जी. तुम्हाला कोणती गोष्ट शक्ती देते? फूड. फूड म्हणजे अन्न. हू वर्क्स ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी. तुम्हाला शक्ती देण्याकरिता कोण काम करते? थिंक. विचार करा. सगळेजण आता विचार करताय. ओके. ऑल. कुड इट बी? इज इट द बेली. ते हे असेल, ते पोट आहे का? आता सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला शक्ती कोणामुळे मिळते, तर त्या बेलीमुळे. कारण बेली हे सगळं अन्न घेतो आणि ते पचवतो. आता बघा मुलांना, तुम्ही काही पण खातात, कधी चांगलं खातात, कधी जंक फूड खातात, तर ते सगळं काही बेलीला पचवावं लागतं. आपण फक्त आपल्या जिभेची चव बघतो, पण तो बेली जो आहे तो सगळं काही घेतो आणि सगळ्या त्या गोष्टी पचवण्याचं काम करतो, म्हणजे चांगलं असो किंवा वाईट असो. ओके. आता ब्रेन काय म्हणतोय? येस, ऑफकोर्स. होय, अर्थातच ते पोट आहे. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड एनर्जी टू ऑल ऑफ यू. पोट काय करतं? तर अन्न पचवतो आणि तुम्हाला सर्वांना शक्ती पोचवतो. डू यू अंडरस्टँड इट नाव. तुम्हाला आता ते समजले का? ऑल. येस येस. नाव वी नो. हो, आता आम्हाला समजले आहे. दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. पोट भरपूर काम करते. थो ही डज नॉट शो इट ऑफ, ही डज इम्पॉर्टंट वर्क. ते त्याचे देखावे करीत नसले तरी ते फार महत्त्वाचं काम करतं, हे आता सगळ्यांना पटलं आहे. आणि सगळेजण एकत्र परत हात धरतात, सगळे मुलं, आणि एक गाणं परत ते म्हणतात.
वर्क 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 इन द मॉर्निंग इन द इव्हनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. बघा मुलांनो, तुम्हाला आवडला का हा धडा? या धड्यामध्ये प्रत्येक अवयवांनी आपलं महत्त्व सांगितलं आहे आणि आपल्याला इथे या धड्यामध्ये पोटाचं महत्त्व कळलेलं आहे. तर मुलांनो आता हा धडा तुम्ही वाचून काढणार आहात आणि हे हार्ड वर्ड्स लर्न करायचे तुम्हाला आज. ओके.